लीला पूनावाला स्कॉलरशिप 2025। तर आपण या अगोदर संपूर्ण डिटेल्स आपल्या चॅनलवर दिलेले आहेत। तर यामध्ये आता फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये एक चार्ट दिलेला आहे, या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या डिस्ट्रिक्टचे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर यामध्ये जेव्हाही तुमच्या डिस्ट्रिक्टचे फॉर्म सुरू होणार त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। सध्या पुणे डिस्ट्रिक्टचे वगैरे फॉर्म सुरू आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहे आणि तुमच्या डिस्ट्रिक्टचे फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर त्याबद्दलची माहिती देण्यात येणार। त्यानंतर तुम्ही या प्रोसेसने तुम्ही तुमचे फॉर्म सुद्धा फिलअप करू शकता। तर बघू शकता, सर्वात प्रथम तुम्हाला साइटवर यायचं आहे आणि तुम्हाला जी अपडेट आहे तुम्ही नेहमी साइटवर येऊन सुद्धा बघू शकता। तर यामध्ये सर्वात अगोदरची स्टेप म्हणजे आपल्याला करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन। कारण सर्वात पहिले आपल्याला आपला आयडी आणि पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला रजिस्टर हिअरला क्लिक करून सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर बघू शकता यामध्ये जे डिस्ट्रिक्ट दिलेले आहे यामध्ये एरिया किंवा डिस्ट्रिक्ट तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। तर तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी फॉर्म भरायचा, जसे की जे विद्यार्थी अमरावती असेल ते अमरावती सिलेक्ट करतील, पुणेवाले पुणे सिलेक्ट करतील म्हणजे तुमचा एरिया। अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे। तर सर्वात प्रथम आपण पुणेसाठी फॉर्म भरतोय। त्यानंतर इथे तुम्हाला BSc आणि इंजिनिअरिंग आफ्टर डिप्लोमा, एखादा विद्यार्थी बीटेक असेल तर बी आणि बीटेक हे सेम कोर्समध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन बी चूज करावं लागेल। कारण यामध्ये बीटेकचं ऑप्शन नाही आहे, परंतु बीटेक अवेलेबल आहे आणि ती बीईमध्येच पकडल्या जाणार। तसंच डायरेक्ट सेकंड इयर जे डिप्लोमा आहे, जर कोणी डिप्लोम्यानंतर बीटेकला ॲडमिशन घेतली असेल तर तुम्ही थर्ड नंबरचं ऑप्शन म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरचं ऑप्शन चूज करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोर्ससुद्धा यामधून सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुम्हाला टाकायचं इथे तुमचं फर्स्ट नेम आणि इथे तुमचं लास्ट नेम, त्यानंतर तुमची ईमेल आय डी ही प्रॉपर असणं गरजेचं आहे। कारण जो आयडी आणि पासवर्ड आहे हा तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर येणार आहे। त्यानंतर खाली दिलेले संपूर्ण चेकबॉक्स क्लिक करा आणि त्यानंतर रजिस्टर मी इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार। तुमच्या मेल आय डीवर आयडी आणि पासवर्ड लगेच पाठवण्यात येणार। तो आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे। तर लक्षात असू द्या, यामध्ये संपूर्ण माहिती प्रॉपर चेक करूनच फिलअप करून घ्या। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघू शकता कॉंग्रॅच्युलेशनचा तुम्हाला मेसेजसुद्धा येणार। तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता चेक करा की तुमच्या मेल आय डीवर कोणताही मेल आलेला असेल त्यामध्ये आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे। तो आयडी आणि पासवर्ड आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमची पर्सनल डिटेल्स तुम्हाला दिसून पडत असेल। इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चूज फाईलमधून तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव, इथे तुम्हाला तुमच्या आईचे नाव, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारण्यात आलेला आहे, तर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेससुद्धा इन्सर्ट करायचा आहे। सिटी इन्सर्ट करा, पिनकोड टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर पॅरेंटचा मोबाईल नंबर इथे इन्सर्ट करा, इथे तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करा। त्यानंतर इथून तुमची नॅशनॅलिटी, इथून जन्मतारीख, त्यानंतर इथे तुमचा ब्लड ग्रुप, त्यानंतर इथे तुमचे मॅरिटल स्टेटस आणि त्यानंतर तुम्ही फॅमिलीमध्ये एकटा मुलगी आहे का, म्हणजे तुम्हाला बहीण असेल तर तिथे तुम्हाला नो करायचं आणि जर तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एकुलती एक मुलगी असेल, भाऊ असेल तर तो पकडायचा नाही आहे। तुम्ही मुलींबद्दल विचारत आहे तर मुलगी एकटी आहे का, तर यस करा। एकटी असेल तर, तुम्हाला बहीण असेल तर तिथे नो क्लिक करा। अशा प्रकारे संपूर्ण माहिती या पेजवर दिलेली सेव्ह करून घ्या आणि यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला प्रॉपर टाकायची आहे आणि यामध्ये कुठे जर मिस्टेक असेल तर तुम्ही आताही चेंजेस करू शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर इथे एक तुम्हाला ॲरो दिलेला आहे, ॲरोला क्लिक करा म्हणजे आपलं पहिलं पेज सेव्ह होऊन जाणार आणि इथे तुम्हाला एक फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो। त्यानंतर तुम्हाला फॅमिली इन्फॉर्मेशन विचारण्यात आलेली आहे। तर बघा इथे फादर, मदर आणि सेल्फ म्हणजे स्वतः। इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाका, इथे तुमच्या आईचे नाव टाका, त्यांचे क्वालिफिकेशन काय आहे, जसे की 10वी असेल, 12वी, डिग्री, डिप्लोमा, PhD, जेही तुमचे वडील शिकले असेल टाका। सेम टू सेम आई काय शिकलेली आहे तुमची ते टाका, 10वी, 12वी, डिग्री, डिप्लोमा। त्यानंतर ऑक्युपेशन वडील काय करतात, शेतकरी आहे, फार्मर आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, या प्रकारे चूज करा। मदरमध्ये पण सुद्धा ते चूज करा। इथे तुमच्यामध्ये स्टुडंट चूज करा। त्यानंतर तुमचं लास्टवालं एज्युकेशन चूज करा, जसं की डिप्लोमा असेल किंवा 12वी झालेली असेल, इथे तुमचे नाव टाका आणि यामध्ये इन्कम विचारण्यात आलेला आहे। तर इन्कममध्ये बघू शकता इथे तुम्हाला तुमच्या फॅमिलीची इन्कम, फक्त वडिलाची इन्कम काढलेलं असेल तुमचे, कारण फॅमिली इन्कम म्हटलेलं आहे। तर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट हे वडिलांच्या नावाने असेल तर वडिलांच्या नावाच्या समोरच इन्कम ॲड करा। इकडे सर्व ठिकाणी 0 ठेवा कारण त्यांची इन्कम नाही आहे आणि इथे इन्कम जेवढे ॲड करणार तिथे तुम्हाला ग्रॉस इन्कममध्ये लिहून आलेले पाहिजे।
आणि अशा प्रकारे संपूर्ण या पेजवर दिलेली माहिती फिल करा. काहीच नाही, नाव टाका, क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन टाका आणि वडिलांमध्ये इन्कम टाका. त्यानंतर या ॲरोला क्लिक करा म्हणजे आपण नेक्स्ट पेजवर जाणार. त्यानंतर तुम्हाला टाकायची आहे क्वालिफिकेशन आणि अकॅडमिक रेकॉर्ड. तर 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन यामध्ये ॲड करायची आहे तुम्हाला. तर बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे बोर्ड, जसे की 10वी आहे तर मग महाराष्ट्र SSC बोर्ड, 12वी असेल तर तुमचं महाराष्ट्र SSC बोर्ड, इयर ऑफ पासिंग ज्याही वर्षी पास असेल इथे तुमच्या कॉलेजचे नाव आणि इथे तुमचे पर्सेंटेज. सेम 12वीचे सुद्धा याच प्रकारे तुम्ही इथे इन्सर्ट करा. आणि त्यानंतर जर तुम्ही कोणती CET किंवा इंटरेस्ट एक्झाम दिली असेल तर त्याबद्दल तुम्ही ह्यामध्ये माहिती टाकायची. जसं की इथे MST CET टाका, इथे किती मार्क्स आहे, आउट ऑफमध्ये किती मार्क्स पैसे मिळालेले आहे. त्यानंतर पर्सेंटेज आणि तुमचा रँकसुद्धा तुमचे जे रिझल्ट आहे त्यावरती उपलब्ध करून दिलेला आहे. आणि यामध्ये जी तुमची CET असेल, जसं की तुम्ही MST CET दिली असेल, JEE दिली असेल तर ही गव्हर्नमेंट टेस्ट म्हटल्या जाते. आणि बाकी जर तुम्ही काही पर्सनल कोणत्या कॉलेजची टेस्ट देऊन जर तुम्ही ॲडमिशन घेतली असेल तर यामध्ये ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेज वाईज तुमची काही टेस्ट होती का तर यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या पेजवरची फिल करून घ्या आणि त्यानंतर इथे जो ॲरो दिलेला आहे तो क्लिक करा म्हणजे आपण नेक्स्ट पेजवर जाणार. त्यानंतर बघू शकता तुम्हाला टाकायची आहे सध्या ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे तीच. फॉर एक्झाम्पल इथे BE टाका किंवा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा ऑप्शन आहे, नर्सिंगचा ऑप्शन आहे. यामधून तुमचा जो कोर्स आहे तो यामधून सिलेक्ट करा. इथे तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी टाकायची आहे आणि युनिव्हर्सिटीचा ॲड्रेस किंवा कॉलेजचं नेम किंवा कॉलेजचा ॲड्रेस अशा प्रकारे यामध्ये सुद्धा तुम्ही माहिती क्लिक करून घ्या. जर BE क्लिक केलं तर इथे तुम्हाला 4 वर्ष येणार. त्यानंतर डिप्लोमा क्लिक केला तर 3 वर्ष येणार, कारण की तो डिप्लोमा तुमचा डायरेक्ट सेकंड इयर असणार आहे. त्यामुळे इथे जो कोर्स ड्युरेशन आहे हे ॲटोमॅटिक चेंज होणार तुमच्या एज्युकेशनवर. तर अशा प्रकारे एज्युकेशन सेव्ह करून घ्या. त्यानंतर इथून तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करू शकता. जर दिसत असेल कॉलेजचं नाव, नसेल दिसत तर इथून तुम्ही कॉलेज नॉट फाउंडला क्लिक करून तुम्ही त्यामध्ये सुद्धा शोधू शकता किंवा हाताने सुद्धा टाईप करू शकता. तर सर्वात प्रथम अगोदर कॉलेजचं नाव टाकून चेक करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. जे तुमची कास्ट असेल ते कास्ट सिलेक्ट करा. इथे तुम्हाला डायरेक्टली कोर्स ड्युरेशन आलेले आहे, कास्ट सिलेक्ट करा. त्यानंतर अप्लाइड फॉर EBC, तुम्ही EBC घेत आहे का, तर घेत असाल तर यस करा, अदरवाईज तिथे सुद्धा तुम्ही नो क्लिक करा. त्यानंतर इथे 2-3 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. या प्रकारे यामधून यस नोला क्लिक करा की तुम्ही या अगोदर लीला पुनावाला स्कॉलरशिप घेतलेली आहे का किंवा तुमच्या घरामधून कोणी स्कॉलरशिप घेतलेली आहे का. त्यानंतर विचारत आहे की तुम्ही गव्हर्नमेंटची कोणती स्कॉलरशिप घेत आहे का, तर आपण घेत आहे एक MHA-DBT स्कॉलरशिप जे तुम्हाला कॉलेज भरायला लावते. तर घेत असाल तरच तुम्ही इथे यस क्लिक करा. जर घेत नसाल तुम्ही स्कॉलरशिप कॉलेजकडून कोणती तर तिथे नो क्लिक करा. आणि जर घेत असाल तर इथे MHA-DBT तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली फिलअप करून घ्या आणि त्यानंतर खाली दिलेल्या ॲरोला क्लिक करा म्हणजे आपण नेक्स्ट पेजवर जाणार. आणि त्यानंतर बघू शकता तुम्हाला यामध्ये तुमच्या कॉलेजची किती फी होती, तर यामध्ये संपूर्ण अमाऊंट तुम्हाला ॲड करायची. जसे की तुम्हाला जी फी रिसिप्ट मिळाली असेल किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारू शकता. हॉस्टेलची इन्फॉर्मेशन ॲड करायची. कॉलेज हॉस्टेल आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे तुमचं, या प्रकारे जेही असेल, पेईंग गेस्ट आहे, तुम्ही रेंटनी रूमवर राहत असाल तर त्याप्रकारे इथे तुम्ही रेंटनी जरी राहत असेल तर तुम्ही इथे नमूद करा, कारण त्यामध्ये तुम्ही यामध्ये तुम्हाला पैसे सांगायचे किती भरता आणि तुम्हाला त्याप्रकारे या योजनेमधून लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुमची पूर्ण कॉलेजची फी, नंतर हॉस्टेल किंवा रेंट रूमची फी वगैरे यामध्ये ॲड करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे आणि त्या क्वेश्चनचे तुम्हाला ॲन्सर द्यायचे आहे. तर त्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे बघू शकता, डिस्क्राईब युअर फ्युचर प्लॅन इमिजिएटली आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर एज्युकेशन. म्हणजे तुमचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर, जसं BE असेल, BE कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरवाल्यांचं सुद्धा किंवा नर्सिंगवाल्यांचं सुद्धा एकदा तुमचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर लगेच तुमचा काय प्लॅन असणार आहे हे तुम्हाला 500 शब्दामध्ये इथे नमूद करायचं आहे. तर तुम्ही इथे टाईप करून सुद्धा संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकू शकता. हा इन्फॉर्मेशन तुम्हाला पर्सनल आहे, स्वतःबद्दल तुम्हाला यामध्ये नमूद करायचं आहे. तर ह्या क्वेश्चनचे ॲन्सर तुम्ही रेडी करून ठेवून द्या, कारण तुमच्या एरियातले फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये ॲन्सर द्यायचा आहे. अशा प्रकारे हे सुद्धा पेज तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला करायचं इथून 300 रुपयाचं पेमेंट. 300 रुपयाचं पेमेंट करताना तुम्ही तुमच्या फोनपेद्वारे सुद्धा हे पेमेंट करू शकता, कारण या फॉर्मला 300 रुपये फी आहे. आणि त्यानंतर बघू शकता यामध्ये काही डॉक्युमेंट लिस्टसुद्धा दिलेली आहे, जे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्मसोबत अटॅच करून तुमच्या ऑफिसला सबमिट करायचे आहे. जे विद्यार्थी फॉर्म ऑफिसला सबमिट करतील तेच विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे. जसं की एज प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड देऊ शकता, लिव्हिंग सर्टिफिकेट, लास्ट एज्युकेशनची तुम्हाला TC द्यायची आहे, अकॅडमिक रेकॉर्ड जसं की 10वी 12वी जेही तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालेले असेल ते तुम्हाला मार्कशीट, इन्कम सर्टिफिकेट, 7/12 सुद्धा देऊ शकता तुम्ही जेही तुमचे वडील शेतकरी असेल तर. त्यानंतर ॲडमिशनचं लेटर, कॅप लेटर, गॅप असेल तर गॅप लेटर,
आणि त्यानंतर तुम्हाला इन्कम प्रूफ। तर अशाबद्दल तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स द्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे हा सेव्ह होऊन जाणार आणि सेव्ह झाल्यानंतर तुम्ही इथून तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता आणि इथून तुम्ही रिसिप्ट जेही तुम्ही पैसे पेड केलेले आहे ती रिसिप्ट सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे। पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार। फायनल सबमिट झाल्यानंतर इथून तुम्ही प्रिंट काढू शकता आणि इथून पेमेंट स्लिप सुद्धा काढू शकता। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे तुमच्या ऑफिसला नेऊन, म्हणजे जेही एरियामध्ये तुम्हाला ऑफिस आहे तिथे तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे। सबमिट केलेले विद्यार्थ्यांचेच फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार आहे। तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल आणि जर तुम्ही सबमिट केला नाही तर तो फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, म्हणजे फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही आहे। तर बघू शकता संपूर्ण डिटेल्स यामध्ये उपलब्ध आहे। जिल्ह्यानुसार अमरावती, वर्धा, हैदराबाद, बेंगळूर, त्यानंतर पुण्याचे यामध्ये मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहे। तुम्ही यांना कॉल करून सुद्धा काही इन्फॉर्मेशन घेऊ शकता। यामध्ये ऑफिसचा टायमिंग दिलेला आहे, टायमिंगमध्येच तुम्ही फोन करा, तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि फॉर्म भरल्यानंतर तुमच्या एरियामध्ये जेही ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्हाला सबमिट करायचं आहे। स्क्रीनवर दिलेले संपूर्ण ॲड्रेस चेक करा, स्क्रीनशॉट काढून नोट करून ठेवा, जेणेकरून वेळेवर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि यामध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून सुद्धा संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर लीला पुनावाला स्कॉलरशिप जेही मुलींसाठी आहे, ज्यामध्ये मुलींना यामध्ये भरपूर सारा लाभ मिळू शकतो, म्हणजे 50 ते 80 हजारापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे। तरी ज्याही मुली यामध्ये इलिजिबल आहे त्यांनी आपले फॉर्म फिलअप करून घ्या। तुमच्या एरियातले फॉर्म सुरू झाले का चेक करा आणि जर झाले असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि काही अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येत असतात, कारण किंवा या स्कॉलरशिपबद्दल जर कोणती अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येत असतात। त्यामुळे टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा आणि लीला पुनावाला स्कॉलरशिपबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।